मुश्रीफ साहेब सहाव्यांदा आमदार झालेले आहेत, त्यांच्या विजयोत्सवाचं नियोजन आपण कसं केलेलं आहे? आपल्या सर्वांचे नेते, आमचे दैवत आदरणीय मुश्रीफ साहेब सहाव्यांदा आमदार झाले, त्याबद्दल आपण गडिंग्लज शहराच्या वतीनं त्यांचं मनापासून अभिनंदन करतो, आभार व्यक्त करतो. आदरणीय आमचे नेते मुश्रीफ साहेब शुक्रवारी 29 तारखेला संध्याकाळी 4 वाजता गडिंग्लज शहरामध्ये साहेबांचं आगमन होणार आहे. आणि गडिंग्लज शहराच्या वतीनं, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं, तसेच आपले भाजप असतील, शिंदे गटाचे असतील, आपल्या मित्र पक्षाच्या वतीनं आदरणीय आपल्या नेत्यांचे मोठ्या उत्साहात गडिंग्लज शहरामध्ये स्वागत करणार आहोत. शहरामध्ये साहेब निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच येतात, त्याची स्वागताची जय्यत तयारी सुरू आहे. मधुसृष्टी विद्यालयावरती ठीक 3 वाजता सर्व कार्यकर्त्यांनी आणि मुश्रीफ साहेबांच्या प्रेम करणाऱ्या सर्व घटकांनी हजारोच्या संख्येनं उपस्थित राहावं असे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आवाहन करतोय. या विजयी मेळाव्यासाठी आम्ही गडिंग्लज शहरातील सर्वच घटकातील, उदाहरणार्थ व्यापारी वर्ग असेल, श्रमिक वर्ग असेल आणि तरुण असतील आणि मोठ्या प्रमाणात महिला वर्ग असेल, या सर्वांना मी या महाविजयी सभेसाठी निमंत्रित करत आहोत. आणि मला खात्री आहे निश्चितच मुश्रीफ साहेबांच्यावर प्रेम करणारी ही सर्व मंडळी साहेबांना विजयाचा परत एकदा गुलाल लावण्यासाठी एकत्र येतील आणि आपल्या गडिंग्लज शहरातील साहेबांच्या पाठीमागे असणारी ताकद दाखवतील असा मला ठाम विश्वास आहे. प्रथम मी मुश्रीफ साहेबांचं मी अभिनंदन करतो आणि सगळ्यांना एवढंच सांगू इच्छितोय की कावळ्याच्या शापानं काय गाय मरत नाही. तुम्ही किती अपप्रचार करा, काही करा, मोठ्या प्रमाणात पैसे वाटा, काही करा, पण मुश्रीफ साहेब निवडून आले. कारण मुश्रीफ साहेबांनी प्रत्येकाचं काही ना काही काम केलेलं होतं. ते गोरगरीब असू देत, श्रीमंत असू देत, मध्यमवर्गीय असू देत, तो कुठल्याही जातीचा असू देत, कुठल्याही धर्माचा असू देत, कुठल्याही पक्षाचा असू देत, साहेबांनी कधी जातपात बघितलं नाही, कधी धर्म बघितला नाही, कधी पक्ष बघितला नाही. प्रत्येकाचं फक्त आलेल्याचं काम करायचं हे एकच उद्देश ठेवून साहेबांनी काम केलं. आणि अमरदा, आपण साहेबांच्या विजयोत्सवाचं नियोजन कसं करणार आहात? शुक्रवारी 29 तारखेला आदरणीय मुश्रीफ साहेब सकाळी 10 वाजता गडिंग्लजमध्ये साहेबांचं आगमन होईल. सकाळी 10:30 वाजता हरळी कारखान्यावर मुळीपूजन कार्यक्रम होईल आणि दुपारच्या सत्रामध्ये 3 वाजता मधुसृष्टी विद्यालयावर आनंद हे विजय उत्सव सभा व आचारसंहितेपूर्वी आम्ही जे 6,000 लोकांचं भांडी संचचं थंब पूर्ण करून घेतलं होतं, त्यातील 2,500 लोकांना भांडी संच वाटप कार्यक्रम आणि विजय उत्सव सभा असे सभेचं नियोजन मधुसृष्टी विद्यालयावर 3 वाजता होणार आहे.